आपण सध्या ही दृश्य पाहतोय। पंकजा मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधीची ही दृश्य। बीड लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार आहेत आणि आज आपला उमेदवारी अर्ज त्या भरतील। अनेक भाजपाचे कार्यकर्ते आपण पाहू शकतो या ठिकाणी जमलेले आहेत आणि बीडमधून ही आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय आणि अर्ज भरण्याआधीचे दृश्य आहे। अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्या अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक भाजपाचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत। थोड्याच वेळात ते आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर बीड लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत आणि आज आपला उमेदवारी अर्ज त्या भरायला आलेल्या आहेत आणि अनेक कार्यकर्ते सुद्धा आपण पाहू शकतो। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, आपण सध्या पाहतोय की पंकजा मुंडे आता आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळते बीडमध्ये। काय सध्याचं वातावरण आहे? नक्कीच भाजप नेते पंकजा मुंडे या लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत। या ठिकाणी त्यांच्यासमोर त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यासह आमदार सुरेश धस, माधुरी मिसाळ, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार अमरदेव पंडित हे देखील उपस्थित असून मित्र पक्षाचे जे जिल्हा प्रमुख आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असून थोड्याच वेळात पंकजा मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यानंतर त्यांची महारॅली देखील होणार आहे। विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान आणि बहीण यशस्वी मुंडे या देखील यावेळी उपस्थित आहेत। उदय, किती प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि काय उत्साह सध्या पाहायला मिळतोय त्या ठिकाणी? एकंदरीतच पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केल्यानंतर शक्ती प्रदर्शनाचे देखील संकेत दिले होते। त्याच दिशेने ही तयारी होत असून सभा देखील सायंकाळी 6 वाजता होणार आहे। तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बीड शहरात महारॅली काढण्यात येणार आहे। जवळपास 3 तास ही रॅली बीड शहराच्या विविध भागातून सभा। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय, पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी आपण ही दृश्य पाहतोय। पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात ते आपल्या उमेदवारी अर्ज भरतील। सोबतच अर्ज भरण्यासाठी धनंजय मुंडे सुद्धा आपल्याला दिसत आहेत, ते सुद्धा त्यांच्या समवेत उपस्थित आहेत। अनेक भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि भाजपाकडून शक्ती प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अगदी थोड्याच वेळात ते आपल्या उमेदवारी अर्ज भरतील। आणि आपण ही पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। तर आपण पाहू शकतो बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी महायुतीचे सर्वच नेते आता एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। सभांचा धडाका सुरू आहे आणि त्यातच आज पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्याआधीची ही दृश्य। अगदी थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज भरतील। बीड मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार आहेत आणि महायुतीकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। धनंजय मुंडे सुद्धा आपण पाहू शकतोय, त्यांच्या समवेत आपल्याला दिसत आहेत। अनेक भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या समवेत आपण पाहू शकतोय। तर अतिशय साध्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन खरं तर महायुतीकडून करण्यात आलं। शक्ती प्रदर्शनच्या वेळी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते।